नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण होतो बैलगाडी क्षेत्रातला मोठा लक्ष्या याच्या दावणीला व त्याच्या भेटीसाठी. तर आपल्यासमोर आहे मोठ्या लक्ष्याची पैदास. तर विचारूया आपण मोन्या भाऊला. नमस्कार दादा. नमस्कार. कसं आजचं नियोजन करण्यात आलं होतं? आजचं काय मामांनीच नियोजन केलं होतं इकडं मोठ्या लक्षाला भेटणार येण्यासाठी. काय सांगसाल मोठ्या लक्ष्याबद्दल? मोठा लक्ष बैलगाडी क्षेत्रातला दिवस होता आणि आत्ता तुम्ही नेमकंच बकासूरला घेऊन आला त्याच्या भेटीसाठी व त्याचं दर्शनसुद्धा तुम्ही घेतलं व आत्ता तुम्ही आहे त्याच्या पायदाशीपाशी. तर काय सांगसाल त्याच्या पायदाशीबद्दल? सेम मोठा लक्षाची ओके सेम तसाच पायात सेम तसाच. पुढे जाऊन वाटतंय का तुम्हाला की लक्ष्याचं नाव चालवण म्हणून? हो चालू. तुम्ही काय सांगसाल दादा? बैल वासरू एकदम सेम टू सेम बैलागत दिसायला आहे. त्याची शरीर असते पाहून त्याला गळवण पण नाही मोठ्या लक्षात. त्याचं height वगैरे असतात खूप मोठी लक्षात. ज्याने काळ गाजवला आणि जो आत्ता काळ गाजवतोय म्हणजे मोठा लक्ष्या आणि बकासूर, आज त्यांची भेट झाली. तर कसं वाटतंय तुम्हाला? आणि ते दोघं बैल एकदम समोरवरती आल्यावरती अंगावरती काटा येतो. दोन्ही देव आपलं भाग्य आहे, मला बघायला भेटते. कुणाला बघायला भेटते पुढच्या पिढीला सांगता येत नाही. जर लक्ष्या आत्ता जवानीत असता तर काय वेगळं काय घडलं असतं? आहे त्या बैला सारखा स्पीड कोणत्याच बैलाला नाही याच्या पुढे बी नसणारी. जसं की बकासूर आहे आता, पण बकासूर पुढं बकासूर सारखा स्पीड कोणाला नसणारी. तसं त्याच्या काळात तो होता, त्याच्यासारखं कोणी नाहीच आता. जर आत्ता मोठ्या लक्ष्यात जवानीत असता व बकासूर आणि मोठ्या लक्ष्याची गाडी पळाली असती तर एक तुम्हाला काय झालं असतं? जे आपण म्हणतो ना अंतर नक्की काय असतं ते अंतर दाखवलं असतं सगळ्यांना. त्या दोघांची गाडी इतकी पळाली असती की आपण विचार करू शकत नाही. तर धन्यवाद दादा.